ज्ञानोबारांच्या चित्ताला वैषम्य प्राप्त झालं आणि ज्ञानोबाराय अंतर्मुखून ताटी लावून विचार करतात की दोष कुणाचा, मी जगाच्या कल्याणाकरता काही करतोय आणि जग मला त्रास देतं, दोष कुणाचा नेमका, त्यांचा का माझा? आणि या विचारामध्ये ज्ञानोबारायांचं वैषम्य वाढत असताना मुक्ताबाई दारावर आल्या आणि मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना दाराच्या बाहेरून काही उपदेश केला, ज्याला आपण ताटीचे अभंग म्हणून ओळखतो. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, जग जरी झाले वन्य, संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अभंग लिहिले. आपण काय आहोत, आपण कोण आहोत याची जाणीव मुक्ताबाईंनी करून दिली. ते अभंग ऐकून ज्ञानोबाराय ताटी उघडून बाहेर आले. मुक्ताबाईंच्या संबंधानं कृतज्ञता व्यक्त केली की बरं झालं मला हे समजावलंस. असतं जग, असतं काहीतरी बोलतं, आपण कसंही वागलो तरी बोलणारं जग बोलतच असतं. आपण शांत चित्ताने त्याचा स्वीकार केला पाहिजे. त्याच्यातलं जे चांगलं आहे तेवढं आपल्याला निवडून घेता आलं पाहिजे. जे आपल्या दृष्टीने आपल्या जीवनाकरता उपयोगी आहे तेवढंच काढून घेता आलं पाहिजे. महात्मा गांधींच्या संबंधामध्ये अशी गोष्ट सांगतात. ते एकदा प्रवासात होते म्हणे. कुणीतरी त्यांचा विरोधक त्याच प्रवासामध्ये त्यांच्याच डब्यात होता. ते महात्मा गांधी समोर येथे कळल्याबरोबर त्याला राग आला, बोलता येईना, जवळ जाता येईना. त्याने काय केलं, त्याच्याजवळ एक काही वही होती, त्या वही मधली 4-5 पानं घेतली, त्याच्यामध्ये त्यांना आतोनात शिव्या लिहिल्या. तुम्ही असेच आहेत, तुम्ही तसेच आहेत. 5-10 पानं भरून सगळ्या त्या शिव्या लिहिल्या आणि आता हे जाऊन त्यांना द्यावं चिठ्ठी म्हणून त्या सगळ्या पानांना एक टाचणी लावली आणि त्यांना नेऊन दिले 10 पानं. वाचा तुम्ही, म्हणजे तुम्हाला कळेल आमच्या भावना तुमच्याबद्दल काय. महात्मा गांधींनी ते शांत चित्तानं वाचलं, त्याच्यातली टाचणी काढून घेतली आणि ती पानं टाकून दिली गाडीच्या बाहेर. ती गेली वाऱ्यावर उधळून. त्या माणसाला राग आला. तो म्हणाला, मी एवढं लिहिलंय, तुम्हाला 10 पानं भरून लिहिलंय, त्याच्यातलं जे चांगलं होतं ते तरी काढून घ्यायचं. महात्मा गांधीने त्याला टाचणी दाखवून म्हटलं की जे उपयुक्त होतं तेवढंच काढून घेतलंय, बाकी सगळं टाकून दिलंय. उपयुक्तता असतेच, यानं त्या निमित्तानं असते. मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना समजावलं, ज्ञानोबारायांना बरं वाटलं आणि मग मुक्ताबाईंनी ज्ञानोबारायांना प्रार्थना केली की दादा, समाज एखाद्या चांगल्या माणसाच्या संबंधानं, एखाद्या विचारवंताच्या संबंधानं, एखाद्या हरिभक्ताच्या संबंधानं ज्या वेळेला उलटसुलट बोलायला लागतो ना, त्यावेळेला त्याचं ते उलटसुलट बोलणं हा त्याच्या वृत्तीचा परिणाम असतो. त्याची वृत्ती तमोगुणी असते, त्याची वृत्ती रजोगुणी असते. सात्विकता त्याच्या जीवनामध्ये अत्यंत दुर्बल झालेली असते. आणि अशा वेळेला जर तो काही बोलत असेल ना, तर त्याच्या वृत्तीमध्ये जर बदल घडायचा असेल तर त्याच्याकरता आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्याच्या जीवनामध्ये चांगलं निर्माण केलं पाहिजे. मग सामान्य माणसाकरता काय करावं असा विचार उपस्थित झाल्यानंतर मग जगाच्या कल्याणाकरता, सामान्यातल्या सामान्य माणसाच्या वृत्ती परिवर्तनाकरता आणि सामान्यातल्या सामान्य माणसाच्या जीवनाच्या धन्यतेकरता ज्ञानोबारायांनी हरिपाठाची निर्मिती केली. अशी एक कथा त्या संबंधामध्ये सांगितली जाते. जे काही असेल आपल्याला त्याच्यातल्या युक्तायुक्ततेचा विचारच करायचा नाही. आपल्याला बोलायचं हरिपाठाविषयी, तेवढंच बोलायचं. हरिपाठ हा ग्रंथ ज्ञानोबारायांचा एक स्वतंत्र ग्रंथ मानला गेला. ज्ञानेश्वरी स्वतंत्र आहे, गीतेवरचं भाष्य आहे. अर्जुन जो आपल्या कर्तव्य कर्मापासून विन्मुख झाला, तसे आपल्या कर्तव्य कर्मापासून विन्मुख होणाऱ्या लोकांकरता ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेवर भाष्य लिहिलं, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो. जी ज्ञानेश्वरी आपल्याला नुसतं गीतेवरचं भाष्य सांगून थांबत नाही, तर त्याही पलीकडे जाऊन अजूनही काहीतरी आपल्याला सांगते. भावार्थ दीपिका असं नाव आहे ज्ञानेश्वरीचं.
मग अर्जुनाच्या योग्यतेचे जे कोणी लोक आहेत ना, त्यांच्या करता ती ज्ञानेश्वरी उपयुक्त. अर्जुनाची पाती जे परिसणे या योग्य होती, तरी अवधान द्यावे संते विनवणी सलगीची. ज्ञानोबराय बोलतात, अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता ज्यांच्या अंतःकरणाच्या ठिकाणी निर्माण झालेली आहे, त्यांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावं. अर्जुना करता तीही कृपा करून संती अवधान द्यावे. त्यांनी अवधान द्या, माझ्याकडे लक्ष द्या. कोण द्या? अर्जुनाची पाती जे परिसणे या योग्य होती, तरी अवधान द्यावे संती, किंवा तीही कृपा करून संती अवधान द्यावे. कृपा करून संती अवधान द्यावे, माझ्याकडे लक्ष द्या. कुणी लक्ष द्या? अर्जुन. आता ज्ञानेश्वरी अर्जुनासारख्यांकरता आहे, म्हणजे कुणा करता आहे? अर्जुनाच्या जीवनामध्ये आपल्या स्वकीयांबरोबर युद्ध करण्याची परिस्थिती निर्माण झाली. करावं न करावं या विचाराच्या दोलायमानतेमध्ये अर्जुन अडकला. करणं बरोबरही वाटत होतं, न करणंही बरोबर वाटत होतं. मग अर्जुनाला वाटलं हे युद्ध करून आपल्याला काही मिळणार नाही, याच्यातून हिंसा घडेल, याच्यातून पाप लागेल, आपल्याच लोकांना मारून कुठलं राज्य मिळवण्यात आनंद आहे, नकोच. याच्यापेक्षा वर्णसंकर होईल, अमुक होईल, तमुक होईल, परमात्मा आपल्यापासून दूर जाईल, वगैरे वगैरे. अर्जुनाने सगळी कारणं दिली आणि अर्जुनाने धनुष्यबाण खाली ठेवलं, रथोपस्थ उपाविशत, रथातून खाली उतरला पहिल्या अध्यायाच्या शेवटी. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी आपल्या भूमिका भगवंताच्या समोर मांडल्या आणि भगवंताला त्यांनी सांगितलं की देवा मला हे युद्ध करायचं नाही. आणि मग भगवंताने त्याला दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सगळा उपदेश केला. अशोच्यानंद शोचस्वम प्रज्ञावादांश भाषसे गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिता. भगवान बोलले. पुढं काय झालं, कसं झालं, नष्ट मोहापर्यंत हे कसं गेलं वगैरेचा विचार मला गीतेबद्दल बोलायचंच नाही. आता मला बोलायचं याच्याकरता अर्जुनाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीचं युद्ध निर्माण झालं, स्वकीयांबरोबर लढण्याची वेळ अर्जुनावर आली. भावांच्याच विरोधात शस्त्र घेऊन उभं राहावं लागलं, किंवा भावंडच शस्त्र घेऊन उभी राहिली. जे आपल्याला अत्यंत जवळचे वाटत होते तेच नेमके आपले शत्रू निघाले. आणि यांना मारावं की न मारावं या विचारामध्ये अर्जुनाच्या बुद्धीला एक दुर्बलता आली, निर्णय क्षमता गेली. नको त्या लोकांच्या बद्दल अंतःकरणामध्ये कणव निर्माण झाली, दया निर्माण झाली. ती दया अर्जुनाच्या दुर्बलतेला निमित्त करणारी होती. आणि अर्जुन म्हणाला मला लढायचं नाही. अर्जुनाच्या अडचणी काय आहेत ते सोडून द्या. अर्जुनाला निर्णय घेता येत नाही ही अर्जुनाची अडचण कधीच नव्हती माझ्या दृष्टीने. मी काय सांगतो थोडं ऐका. युद्ध करावं की करू नये हा निर्णय घेण्याची क्षमता अर्जुनाच्या ठिकाणी नव्हती. अर्जुनाला निर्णय घेता आला नाही ही अर्जुनाची अडचण नाही आहे. माझ्या दृष्टीने सांगतो तुम्हाला, पटेल न पटेल घरी जाऊन जरा विचार करा या गोष्टीचा. निर्णय घेता न येणं ही अर्जुनाच्या समोर अडचण नाहीये. भगवान समोर असताना आपल्या बुद्धीनं निर्णय घेणं ही अर्जुनाची मुख्य अडचण आहे. काही कारण नाही. अरे भगवान समोर येताना आपली बुद्धी काय चालवतोस? ज्ञानोबा हातात गाथा आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, आणि आपली बुद्धी चालवायचं कारण काय तिथं? अर्जुनाच्या जीवनामध्ये ज्या पद्धतीचं युद्ध निर्माण झालं, तसं माणसं म्हणतात आमच्या जीवनामध्ये युद्धच नाही. अरे कोण म्हणतो युद्ध नाही म्हणून? अहो अर्जुनाचं युद्ध परवडलं, आपलं युद्ध परवडत नाही. माझी भाषा नाही, तुकोबारायांची भाषा आहे. तुकोबाराय बोलतात अर्जुनाचं युद्ध सूर्योदयाला सुरू होतं, तो सूर्यास्ताला संपत होतं. अर्जुनाचं युद्ध दुसऱ्या बरोबर होतं. अर्जुनाचं युद्ध बाहेरच चालू होतं. पण आमच्या युद्धाचा विचार केला तर तुकोबाराय म्हणतात रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. 3 जोड्या तुकोबारांनी सांगितलेल्या. रात्री दिवस ही एक जोडी आहे, अंतर्बाह्य ही दुसरी जोडी आहे, जग आणि मन ही तिसरी जोडी आहे. युद्ध कुणामध्ये चाललं? जगाबरोबर मनाचं चाललं.
कसं चाललं? अंतर्बाह्य चाललं. आणि कधी चाललं? रात्री दिवस चालू आहे. आता याचे जर विकल्प मांडले तर आमचं युद्ध किती व्यापक आहे आपल्याला कळून जाईल. रात्री चालू असलेलं आतलं जगाबरोबरच जगाचं युद्ध, रात्री चालू असलेलं आतलं जगाबरोबर मनाचं युद्ध, रात्री चालू असलेलं बाहेरचं जगाबरोबर जगाचं, रात्री चालू असलेलं बाहेरचं जगाबरोबर मनाचं, रात्री चालू असलेलं आतलं जगाबरोबर जगाचं, रात्री चालू असलेलं आतलं जगाबरोबर मनाचं, दिवसा चालू असलं. आता हे किती मांडत बसू मी? तुम्ही घरी जाऊन बघा की याचे किती विकार निर्माण होतात ते. आमची युद्ध इतकी चालू आहे आणि अशा युद्धामध्ये आम्ही होरपळून चाललो. अशा युद्धामधून आम्हाला बाहेर पडलं पाहिजे. मुळात हे आमचं युद्ध आहे याचीच आम्हाला जाणीव नाही आहे. आम्हाला वाटतं अरे हा संसार आहे, हा किती आनंदाचा आहे, चांगलं चाललंय. एखाद्याला विचारा कसं काय चाललंय, तो म्हणतो काय रात्री दिवस युद्ध चालू आहे म्हणून. तो म्हणतो आनंद आहे, छान चालू आहे. दिवसभर कूलर लावून पडतो, संध्याकाळी प्रवचनाला जातो, रात्री जेवण करून पुन्हा झोपतो. आनंद आहे, छान चाललंय. तुकोबाराय म्हणतात हे छान नाही, हे युद्ध चालू आहे. आम्ही विचार करत नाही आणि विचार न करण्याचं कारण आम्हाला प्राप्त झालेल्या दुःखाचं आम्ही अंतर्मुखून चिंतन करत नाही आहोत. पुष्कळ विचार आहे. आम्ही बंधनात आहोत हेच आम्हाला मान्य नाही, माहित नाही, कळत नाही. बंधन कळलं तरी पटत नाही, मान्य होत नाही. मान्य नाही झालं बाहेर पडायचा विचार नाही. बरं, ज्या वेळेला कळतं त्या वेळेला वेळ इतकी निघून गेलेली असते की बाहेर पडण्याची ताकद राहत नाही. आम्हाला माहितीच नाही. सुटायाचा काही करीतो उपाय, ते हे देखे पाय गोवियले, तुकोबाराय म्हणतात तशी आमची अडचण आहे सगळी. आम्हाला ते बंधन आहे हेच मान्य नाही. बंधनातल्या सुखसुविधा निवडण्यामध्ये आम्ही तत्पर आहोत, पण बंधन ओळखण्यामध्ये आम्ही तत्पर नाही. असं सांगतात एका राजाचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी राजाने प्रधानाला बोलवलं, सांगितलं प्रधानजी आज माझा वाढदिवस आहे. बरं, मग मला काही सत्कर्म करण्याची इच्छा आहे. चांगली गोष्ट आहे, दान धर्म करा. नाही म्हणे तसा दान धर्म मला करायचा नाही. काय सत्कर्म काय करायचंय? राजाने सांगितलं मला असं वाटतं की आज तुरुंगातल्या सगळ्या कैद्यांना सोडून द्यावं. प्रधान म्हणाला असं करू नका, अहो मोठे गुन्हेगार आहेत, हे जर बाहेर पडले तर लोकसभेत जातील, जगाला ताप देतील. यांना बाहेर सोडू नका, समाजाला त्रास देतील हे लोक नंतर. अरे मोठ्या मोठ्या शिक्षा झालेले हे सगळे गुन्हेगार आहेत, त्यांना बाहेर सोडल्यावर समाजामध्ये शांती कशी राहील? नाही नाही म्हणे मला सोडायचं, मला सोडायचं. प्रधानाने त्याला सांगितलं ठीक आहे, तुम्ही राजे आहात, जे काही करायचंय त्याकरता तुम्ही स्वतंत्र आहात. तुम्हाला सोडायचंय ना कैद्यांना, सोडा, पण माझी एक विनंती आहे तेवढी मान्य करा. म्हणजे काय विनंती आहे? त्यांनी सांगितलं ज्या कैद्याला इथून बाहेर पडायची इच्छा आहे त्याला सोडा, माझं काही म्हणणं नाही. राजा म्हणाला असं कसं? अरे कैदी आहेत म्हणल्यानंतर बाहेर सुटावं अशी सगळ्यांची बघू ना आपण. रायसाहेब आले, प्रधानजी बरोबर आले. आल्यावर कैद्यांना सगळ्यांना समोर एकत्रित केलं आणि एकत्रित केल्यानंतर प्रधानाने सांगितलं की आज राजेसाहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना तुम्हाला काहीतरी द्यायचंय, तर कुणाकुणाला काय काय पाहिजे बोला. एक कैदी पूर्ण झाला, तो म्हणाला अहो आमच्या तुरुंगाच्या खोलीत पंखे नाहीत, उन्हाळा फार आहे, तेवढे पंखे बसवून द्या. एक जण म्हणाला अहो ते आम्हाला सगळं आहे, पंखा लावा न लावा, पण निदान खाली झोपतो आम्ही जमिनीवर, सवय नाही, निदान एक एक पलंग तरी, गादी तरी द्या सगळ्यांना. तिसरा एक जण आला, म्हणाला अहो जेवणामध्ये काहीतरी गोड द्यायला सांगा. तिसरा एक जण, चौथा एक जण पुढे आला, तो म्हणाला आमचे रोजचे कपडे धुवून द्यायला सांगा. पाचवा कोणीतरी आला, तो म्हणाला पाण्याची नीट व्यवस्था करायला सांगा.
6वा कोणीतरी आला, तो म्हणाला ह्याची व्यवस्था करा. कोणी म्हणतं गादी द्या, कोणी म्हणतं पलंग द्या, कोणी म्हणतं पंखा द्या, कोणी म्हणतं वारा येत नाही, कोणी म्हणतं बाहेर फिरायला सोडा, कोणी म्हणतं घरच्यांना बोलायला संधी द्या, कोणी म्हणतं आम्हाला फोन द्या, कोणी म्हणतं आम्हाला टीव्ही लावून द्या. सगळ्याच एकच चालू. शेवटी एक जण मागे उभा होता, त्याला विचारलं तुला काय पाहिजे रे? तो म्हणला खरं सांगू? म्हणे सांग. त्याने सांगितलं मला काही नको, मला पंखा नको, टीव्ही नको, तुमचा फ्रीज नको, गार पाणी नको, कपडे हे ते काही नको, मला विनाकारण गुन्ह्यामध्ये अडकवलंय, मला फक्त इथून सुटायचंय. प्रधान म्हणाला हा एकटाच बाहेर जायच्या लायकीचा आहे, बाकी सगळे इथंच राहायच्या लायकीचे. आम्ही बंधनाला कधी बंधन मानलंच नाही हो, उलट त्या बंधनातल्या सुखसुविधा कशा मिळतील याच्याकरता आम्ही जीवनाचं तात्पर्य मानत आलेलो आहोत. आम्ही हा विचारच केला नाही. अर्जुनाच्या भूमिका आपण बघा ना ज्ञानेश्वरीतल्या, गाथ्या ह्याच्यातल्या, गीतेतल्या. आम्ही बंधनाला बंधनच मानत नाही. अरे कर्तव्यापासून विनमुख होणं याच्यामध्ये कोणता पुरुषार्थ आहे? कोणता पुरुषार्थ आहे? मला सांगा तुम्ही, आपण वारकरी आहोत, मी माझ्या आईला वृद्धाश्रमात ठेवलं, याला तुम्ही पुरुषार्थ मानू शकाल का? कधीतरी कधीतरी एखाद्या वेळेला तरी अहो मी वेगळा आहे सगळ्यांपेक्षा. काय, मी माझ्या आई वडिलांना फार छान चांगल्या सगळ्या सुखसुविधा असणाऱ्या वृद्धाश्रमामध्ये ठेवलं, पुरुषार्थ आहे? कर्तव्य कर्मापासून विनमुख होणं याच्यात कोणता पुरुषार्थ आला? पण आम्हाला हे कळत नाही. म्हणून ज्ञानोबारांना हे शब्द वापरावे लागले की अर्जुनाची पाती परिसणया योग्य होती. अर्जुनाच्या पंक्तीला बसण्याची योग्यता ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्याकरता माझी ज्ञानेश्वरी आहे. पण आम्ही तिथपर्यंतही पोहोचलो नाही. अनुभवामृत ग्रंथाचा विचार केला तर तो तर सिद्धानुवाद आहे, अति अवघड. वेदांतातली सगळी महत्वाची सूत्र ज्ञानोबारांनी तिथे एकत्रित केली. ज्याला अनुभवामृत कळाला त्याला वेदांतातलं कळण्याचं काहीही शिल्लक राहिलं नाही. सगळं कळालं. ज्याला अनुभवामृत कळाला त्याला वेदांत सगळा कळाला. काही 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 अडचण राहत नाही, कुठल्याच अर्थाने राहत नाही. इतकं वेगवेगळ्या पद्धतीनं ज्ञानोबारांनी अनुभवामृतामध्ये समजावून सांगितलं. पण वेदांताचा तेवढा सूक्ष्म, मूलग्राही आणि व्यापक अर्थाने विचार करण्याची योग्यता कुणाच्या ठिकाणी आहे? ते तत्वज्ञान असं कानाने ऐकल्याने कळतं असं नाहीये, ते डोळ्याने वाचल्याने कळतं असं नाहीये. तत्वज्ञानाच्या ग्रहणाकरता एक वेगळी भूमिका लागते, वेगळा अधिकार लागतो. त्याच्याकरता बुद्धीवर काही संस्कार लागतात, त्याच्याकरता पूर्व अभ्यास लागतो, त्याच्याकरता परिभाषा कळावी लागते, समजून घेण्याकरता बुद्धीची विचक्षणता लागते, वृत्तीचं व्यापकत्व लागतं, तर वेदांताचे नियम कळतात, वेदांताच्या प्रक्रिया कळतात, नाही तर कळत नाही. ज्ञानोबारांनी स्वतःनी हे बोलून दाखवलंय. 4था अध्याय ज्ञानेश्वरीतला काढा. ज्ञानोबाराय म्हणतात हे तत्वज्ञान असं कुणालाही कळण्यासारखं नाही, ते कसं सेवन करावं लागतं. आत्मप्रभा नीच नवी तेची करुणी ठाण दिवी, जो इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच भावे. इंद्रियाला चोरून त्याचं सेवन करता आलं पाहिजे तर वेदांत कळेल. ज्ञानोबाराय म्हणतात. कुणाला कळतो? कीर्तन प्रवचनामध्ये वेदांत सुरू झाला की वेदांत आत जातो का झोप आधी येते कळत नाही. वेदांतातला व उच्चारेपर्यंत माणसाला डोळा लागलेला असतो. कशाची ब्रह्मन, कशाची माया, कशाची प्रकृती, कशाचा पुरुष, काय काय नाही. आम्हाला नको वाटतं ते. त्याची म्हणजे हे चुकीचं आहे असं माझं म्हणणं नाहीये, पण तसं करण्याची एक सवय असावी लागते तर ते गोड वाटतं. सगळ्यांनाच त्याच्यामध्ये स्वारस्य असावं. जगातल्या सगळ्यांनाच इंजिनियर व्हावं वाटतं काय? कुणाला स्वारस्य नसतं. कुणी म्हणतं मला डॉक्टर व्हायचंय, कुणी म्हणतं मला शिक्षक व्हायचंय, कुणी म्हणतं मला वकील व्हायचंय, कुणी म्हणतं मला कीर्तनकार व्हायचंय. प्रत्येकाच्या स्वारस्याच्या भूमिका वेगळ्या. सगळ्यांनाच वेदांत पटेल, रुचेल, कळेल, स्वारस्य निर्माण होईल असं नसतं. फार कमी लोकांना त्याच्यामध्ये. वेदांताचं एक वचन आहे, गौड उपनिषदात आलंय. उपनिषद दशोपनिषदापैकी नाही, आचार्यांचं भाष्यही नाही याच्यावर, पण एका गौण उपनिषदामध्ये असं वचन आलं, आसुप्ते रामृते कालम नयेत वेदांत चिंतया दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी. असं एक वचन उपनिषदात आलं.
सुप्ते मृते. जोपर्यंत माणसाला डोळा लागत नाही आणि जोपर्यंत माणसाला मरण येत नाही, सुप्ते मृते कालम नयेत वेदांत चिंतया. जोपर्यंत डोळा लागत नाही आणि जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत माणसाने आपला काळ वेदांताच्या चिंतनामध्ये घालवावा. दद्यात नावसरम किंचित कामादीना मनागपी. कामादीना मनागपी किंचित अवसरम न दद्यात. अन्वय लावायचा झाला तर काम वगैरे विकारांना आमच्या मनामध्ये प्रवेश करण्याचा किंचितही अवसर देऊ नका, संधी देऊ नका. कारण एकदा काम अंतःकरणात शिरला आणि त्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतला, एकदा क्रोध आत गेला आणि त्यांनी मनाचा ताबा घेतला, एकदा मोह आत गेला आणि त्यांनी आपल्या मनाचा ताबा घेतला, अहंकार गेला आणि त्यांनी मनाचा ताबा घेतला, मग आपल्या हातात काही राहत नाही. एखाद्या वेळेला घरामध्ये गॅसवर चुलीवर दूध ठेवलेलं असतं. दूध तापवून झाल्यानंतर ते दूध ती घरातली माऊली बिचारी खाली काढून ठेवते, याच्यावर झाकते, इकडं तिकडं काम करत राहते. मांजर असतं ते दबा धरून बसलेलं असतं. त्या स्त्रीची बाईची पाठ फिरायचा अवकाश आहे, मांजराला ती संधीच असते. नाथ महाराजांनी दिलेलं उदाहरण आहे, जेवी दुधा लागी मांजर संधी पहावया सादर. विकार तसे टपून असतात आमच्या मनात प्रवेश करायला. थोडी पाठ फिरायचा अवकाश आहे, सगळ्यांना कळेल असं नाही. याच्या पुढचा ग्रंथ आला तो चांगदेव 65 आहे ज्ञानोबारायांचा. चांगदेव 65चा विचार केला तर चांगदेव 65 हा तसा अवघड ग्रंथ आहे, कारण तो योग्या करता उपदेशीला गेलेला आहे. चांगदेवांच्या भूमिकेवर कोण गेलो त्यांना चांगदेव 65 कळेल. आणि 14 वेळेला जो मरणाला परत लावून देतो, पाठवून देतो, त्यांनी चांगदेव 65 वाचावी. आपण किती वेळेला परत पाठवलंय? अजून आलं नाही म्हणून आपलं चाललंय. आल्यावर कुणाचं चालतं? काही नाही. मरण आल्यावर आपण काही करू शकत नाही. नाही त्या यमासी करुणा बाहेर काढिता कुणी प्राणा. तुकोबाराय म्हणतात तसं तो त्या यमाला करुणा नाही, तो आहे त्या स्थितीत घेऊन जाईल आपल्याला, काही करता येणार नाही. चांगदेव अधिकारी आहेत, चांगदेव योगी आहेत, विचाराच्या दृष्टीने परिपक्व आहेत, ज्यांची समाधी लागते असे योगी आहेत. सामान्य कुणी नाही आहेत चांगदेव म्हणजे. लोक म्हणतात काय नाही चांगदेव कोरा, तो कोराच राहिला. अरे तू म्हणू नको, ते मुक्ताबाईला म्हणू दे. तू नको म्हणू, तुला वेळ आहे अजून हे सगळं म्हणायला. मुक्ताबाईने म्हणावं, त्यांचा अधिकार आहे तो. आम्ही काय म्हणून म्हणावं? चांगदेवानी पत्र पाठवलं, झालं सगळं, आणि आपण म्हणून चांगला कोरा, तो कोराच राहिला. ते मुक्ताबाईचे शब्द आहेत. आम्हाला अधिकार नाही. आम्हाला आमच्यापेक्षा चांगदेव नेहमीच मोठे आहेत, ज्ञानोबारांपेक्षा लहान आहेत. मुक्ताबाईंच्या आधी मुक्ताबाई उपदेश करतात म्हणून त्यांच्यापेक्षा लहान आहेत, म्हणून आमच्यापेक्षा लहान नाहीत ना. आम्ही त्यांना चांगदेव महाराजच म्हटलं पाहिजे. चांगल्या कोरा राहिला हे तू नको म्हणू. तू किती कोरा आहेस ते बघा ती. तू काय त्यांना कोरा म्हणतो? मुक्ताबाईने म्हणावं चांगल्या कोरा राहिला, मान्य आहे. ज्ञानोबारांनी उत्तर द्यावं त्यांच्या पत्राचं, मान्य आहे. आम्हाला नाही तो अधिकार, आम्ही नाही बोलायचं. आमच्या दृष्टीने चांगदेव योगी आहेत, मरणाला परत पाठवणार आहेत योग सामर्थ्यानं. 1400 वर्षाचं आयुष्य सांगितलं जातं त्यांचं. पुष्कळ कथा त्यांच्या संबंधामध्ये असतील, असू देत. पण चांगदेव 65 चांगदेवांना अशा पद्धतीनं सांगितली आहे की एका विशिष्ट वेदांताच्या आणि मानवी जीवनातल्या कृतार्थ करणाऱ्या भगवत तत्वाच्या संबंधानं येणाऱ्या अनुभवाची पुढची पायरी काय असते हे चांगदेवांना कळावं. वेदांताचा विषय आहे. शतश्लोकीमध्ये एके ठिकाणी आचार्यांनी असं म्हटलंय, जगद्गुरु शंकराचार्यांचं एक वचन आहे, आदौ ब्रह्माहमस्मीति अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात, असं एक वाक्य. त्याचा सगळा विचार सांगत नाहीये. माणसाला आधी मी ब्रह्म आहे याचा अनुभव येतो आणि त्याच्यानंतर सगळं ब्रह्म आहे हे नंतर कळतं. खलविदम खलु इदम ब्रह्म पश्चात हे नंतर कळतं. पण आदौ ब्रह्माहमस्मी, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे हे आधी कळतं.
आणि सगळं ब्रह्म आहे हे त्याच्यानंतर कळतं. ज्याला मी ब्रह्म आहे कळत नाही त्याला सगळं ब्रह्म आहे कळणार नाही. चांगदेव मी ब्रह्म आहे इथपर्यंत पोचले होते, पण सगळं ब्रह्म आहे हे त्यांना कळत नव्हतं. ते कळवून देणारा ग्रंथ म्हणजे चांगदेव 65. सगळ्यांना कळेल असं नाही. त्यानंतर ज्ञानोबारायांचे काही अभंग आणि त्या अभंगाच्या अनुषंगानं ज्ञानोबारायांचा हरिपाठ हा ग्रंथ तुमच्या माझ्या कल्याणाकरता म्हणून निर्माण झाला. वेदांताच्या विचाराकरता अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण व्हावं लागतं तर ज्ञान होतं. विरक्ती वाचवणी काही ज्ञानाशी तगण्याची नाही ज्ञानोबाराय म्हणतात. वैराग्य नसेल तर कुठलं साधन करता येत नाही. कर्मात वैराग्य लागतं, योगात वैराग्य लागतं, ज्ञानात वैराग्य लागतं, भक्तीत वैराग्य लागतं. ज्ञानोबारायांनी म्हटलंय वीतरागिते सारिखा जो जोडोनी ठेविला सखा तो अघव्याची भूमिका सवेची चाली. सगळ्या भूमिकेमध्ये तो बरोबर लागतो वैराग्य. वीतराग म्हणजे वैराग्य. सगळ्या भूमिकेमध्ये कर्मामध्ये कर्मफलाची आसक्ती सोडून देणं, कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु, इथं वैराग्य आहे. ज्ञानामध्ये तर वैराग्य लागतच लागतं, योगामध्ये वैराग्य लागतं. अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः असं एक सूत्र पतंजली योगसूत्रामध्ये आलं. मनाला शांत करण्याचे उपाय काय? अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोधः. अभ्यास आणि वैराग्यानं मनाचा निरोध करता येतो. तिथं वैराग्य लागतं. आणि भक्तीमध्ये तर वैराग्य लागतच लागतं. भक्तीची तो जाती ऐसी सर्वस्वासी मुकावे, तुकोबाराय बोलतात. अरे सर्वस्वाचा त्याग केल्याशिवाय भक्ती होत नाही. सगळं सोडावं लागतं तर ती भक्ती आहे. सर्व संगी विटाला तू एकला आवडसी, बस असं व्हावं लागतं. पण तुमच्या माझ्या जीवनामध्ये कुठलं वैराग्य आलं? कुठलं वैराग्य आलं? आम्हाला विषयाची आसक्ती आहे. आम्ही विषयाचे भोग घेतो, त्या भोगामध्ये आम्ही अडकून जातो. आपण सगळेच त्या वर्गात माणूस म्हटल्यानंतर हे होणारच आहे. जन्माला आला विषयाचा त्याग झाला असं होत नाही हो. अनेकांना विषयाचा मोह असतो. अनेक जण विषयामध्ये अडकून पडतात. बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांसमपि कर्षति, भागवतामध्ये आलंय. विषय इतके विचित्र असतात ते माणसाला कोणकोणत्या रूपामध्ये बांधून टाकतील सांगता येत नाही. विषय हा शब्दच तसा आहे. विशेषेण सिनोती इति विषया. जे विशेष रूपानं बांधून टाकतात त्यांना विषय असं म्हणतात. विषय बांधून टाकतात आम्हाला. आम्हाला वैराग्य नाही आमच्या जवळ. सगळं आम्हाला पटकन सोडून जा म्हटलं तर नको वाटतं. अहो वैराग्य म्हणजेच नको वाटतं आम्हाला. बाकीचं काय सोडून देणं जाऊ द्या. एखादा माणूस आहे, घरदार चांगलं संपन्न आहे, आयुष्यभर चांगला व्यापार केला आहे, आपला उद्योग मुलाच्या हातात सोपवून दिलंय, मुलंही चांगली कर्तबगार निघाली, त्याचा उद्योग पुढे मुलांनी वाढवला, मुली चांगल्या घरी पडल्या, जावई चांगले मिळाले, नातवंड चांगली झाली, मुलांनी पंढरपूरची वारी चालू ठेवली, सुना सुदैवाने सगळ्या चांगल्या मिळाल्या, एकत्रित राहिल्या, घर सगळं गोकुळासारखं भरलेलं घर आहे, बायको चांगली मिळाली, प्रकृती चांगली राहिली, कधी रोग नाही, कधी त्रास नाही, कधी काही नाही, हार्ट अटॅक नाही, डायबिटीस नाही, काही नाही, कपाळाला कधी सुंठ लागली नाही, एकदम छान तब्येत, बायको एकदम चांगली, चांगलं बोलणारी, सेवा करणारी, माणूस चांगल्या वृत्तीचा, मुलं चांगली, जावई चांगले, मुली चांगल्या, सुना चांगल्या, नातवंड चांगली, अंगा खांद्यावर खेळणारी, घर चांगलं भरून आहे, श्रीमंती आहे. आणि एके दिवशी त्याला वाटलं की आता हे किती वर्ष आपण हे असं करायचं, झालं नातवंडापर्यंत आलं, सगळं झालं, आता किती वर्ष, आता कुठेतरी अंतःकरणामध्ये भक्तिप्रेम निर्माण झालंय, कुठेतरी जावं, हरिद्वारला जावं, आळंदीला जावं, ऋषिकेशला जावं, गंगा किनारी काहीतरी बघावं, कुठेतरी काहीतरी राहावं. किती वर्ष आता हे संसार 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 करायचा, किती जन्म ह्याच्यामध्ये गुंतून राहायचं, बास ना आता किती करायचं, वय संपत आलं. आता कुठेतरी भगवत चिंतनामध्ये आपला देह पडावा, ज्ञानोबारायांच्या सन्नीत पडावा, कुठेतरी देहूला जावं, पैठणला जावं, मुक्ताईनगरला जावं, मुक्ताईच्या शेजारी आपण राहावं, एखादी झोपडी बांधून,
गाथेचं पारायण, ज्ञानेश्वरीचं पारायण करावं, तापीचं स्नान करावं, इंद्रायणीचं स्नान करावं. जवळ पैसा आहे, आता आपल्याला चिंता नाही पुढचं काय. मुलं कर्तबगार निघालीत, किती वर्ष याच्यामध्ये अडकायचं, बस झालं. आणि मग एके दिवशी उठून त्यांनी घरामध्ये जाहीर केलं, मी आता जाणार आहे ऋषिकेशला जाऊन राहणार आहे, तिथे एक खोली मी घेतली आहे, सगळं तुम्हाला मी सुस्थितीत करून दिलंय, तुम्ही शहाणे आहात, मला आता या प्रपंचामध्ये नको वाटायला लागले तेच 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 करणं, मला ही ऋषिकेशला जाऊन राहायचंय, मला अत्यंत आनंदानं माझा देह भगवंताच्या चरणी समर्पित करायचा आहे, गंगा किनारी राहतो, भगवंताचा नामजप करतो आणि नाम घेत घेत माझा देह पडू दे, बस आता मला संसारात नको वाटायला लागलाय, मला वैराग्य आलं. असं जर त्या माणसाने घरात जाहीर केलं तर घरातले लोक काय म्हणतात, अहो गोकुळासारखं भरलेलं घर आहे, यांना काय अवदसा आठवली. म्हणजे वैराग्य म्हणजे अवदसा आहे आमच्या दृष्टीने, आम्हाला नकोच आहे ते. चांगलं घरदार सोडून जाण्याची इच्छाच नाही आमची. हा, प्रपंचामध्ये जर सगळी प्रतिकूलता असली, मुलं नीट बोलत नाहीत, बायको नीट वागवत नाही, सुना चांगल्या मिळाल्या नाहीत, जावई दर दिवाळीला काहीतरी मागतोय, मुली सारख्या रडत येत आहेत, मुलं नातवंड सगळी ढ निघाली आहेत, जवळ फिरकत नाहीत, अशा वेळेला संसाराला वैतागलेला जो घरातून बाहेर पडतो ना, त्याला वैराग म्हणत नाहीत, त्याला वैताग म्हणतात. वैताग वेगळा असतो आणि वैराग्य वेगळं असतं. आम्ही वैतागाला वैराग्य मानत आलोय, नाही नाही. वैराग्य निर्माण झालं तर माणसाला हवंय का सांगा. ज्ञानाच्या भूमिका वैराग्याच्या पुढे असतील तर आम्हाला वैराग्यच नकोय. आम्ही वैराग्याला स्वीकारायलाच तयार नाही आहोत. देवानी जर आम्हाला सांगितलं तुला सगळं देतो, तू निघन माझ्याजवळ कायमचा येऊन राहा, देवा त्याच्यापेक्षा तुम्हीच इथं या, आम्ही तिकडे येणार नाही.